हॅलो. हा. एप्रिल फुल करतोय का? नाही ग. बर बर बर. कुठं? माझे दीर पोलीस आहेत आणि हा माणूस मला त्याला शेळायला सांगतोय. त्याला फोन करा असं बोलायलो तुला. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो गाईज आज आहे 1 एप्रिल आणि आम्ही करतोय एप्रिल फुल. म्हणजे अचानक भयानक असं आधीच्या डोक्यात आलं आहे की आपण एप्रिल फुल करूया आणि माझ्या सासूबाईंना फोन केला आहे, माझ्या बहिणीला फोन केला आहे आणि हे लोक काय काय यांची रिॲक्शन येते हे तुम्हाला ह्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काय मम्मीला एप्रिल फुल करतो थांब. तुझ्या मम्मीला? 1 एप्रिल आहे ना आज, त्यामुळे करूया आपण चांगलं. बरं. हा काय बोलणार पण? ते माझ्यावर सोड काय बोलणार. बरं ठीक आहे कर. हॅलो, कुठं आहे? घरी आहे. काय करायला लागली? बरं बरं, स्टेशनला येते का घ्यायला मला? हा, अरे काम होतं जरा ते त्यामुळे आलं. आता मी पोहोचलोय, आता जस्ट उतरलोय स्टेशनच्या बाहेर येऊन थांबलोय. मोबाईलला रेंज नव्हती ग. हा हा हा, बर बर बर. कुठं? कुठल्या साईडला ग? गांधी पुतळ्याजवळ. म्हणजे ते इकडच्या साईडला ते आपण मधल्या. बर 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 बर. आई नका येऊ. आई आई एप्रिल फुल करतोय तो तुम्हाला. मला म्हणतो थांब थांब थांब, आपण मम्मीला एप्रिल फुल करू, एप्रिल फुल करू. आई ग, आई ग, मला पहिलं वाटलं असं बोलतोय की आमची भांडणं झाली ते आणि तू लवकर ये असं काहीतरी बोलतोय, पण तुम्हाला बोलतोय मला घ्यायला ये. नाही एप्रिल फुल करत होता तुम्हाला. हो. बोला. हॅलो. नाही नाही नाही, म्हणलं एप्रिल फुल करावं म्हणली 1 तारीख काय म्हणलं आज. बाकी नाश्ता तर झाला का? आधीने सकाळ सकाळ उठून आईला केलंय एप्रिल फुल. मला म्हणत होता मम्मी पप्पाला फोन कर, मम्मी पप्पाला फोन कर. म्हटलं आम्ही कधी एप्रिल फुल वगैरे काही केलेलं नाहीये,
त्यांना नाही माहिती एप्रिल फुल, त्यांना कळायचंच नाही. आपण मस्करी करू, ते सिरियसली घेतील जास्त आणि एक्सप्लेन करायला गेल्यावर म्हणतील काय ह्या पोरांना कामं नाही आहेत, काहीही करत असतात. म्हटलं आता मम्मी पप्पाला नको, मग मला बोलतो आरतीला कर. पहिले मी आवरते, आता मी डाळ खिचडी करण्यासाठी कुकर लावला आहे, आता अंघोळ वगैरे करते आणि मग आरतीला कॉल करतो एप्रिल फुलसाठी. तर माझा आवरला आहे, अंघोळ वगैरे झाली आहे, मेकअप करायचा आहे, केस विंचरायचे आणि जायचं आहे कामाला. दाल खिचडी रेडी झाली आहे, म्हणजे पहिले रेडी केली आणि मगच बाकीची कामं आवरत बसले, कारण डब्बा फर्स्ट. बाकी काही नसेल तरी चालेल, पण खायला पाहिजे मला, ते पण वेळेत. तर गाईज याच्यामध्ये ना जरा मी पाणी टाकलं आणि असे पातळ केले थोडंसं, कारण हे टिफिनला न्यायचं आहे मला आणि नंतर ना दुपारपर्यंत ना घट्ट होऊन जाते, मग खाण्यात मज्जा पण नाही येत, गरम पण नाही करता येत. त्यामुळे थोडंसं पातळ ठेवलं आहे, जेणेकरून जास्तच घट्ट होऊन नाही जाणार. आणि मी ह्याच्यामध्ये शेवगा टाकलेला आहे, खूप छान टेस्ट लागते. भोपळा पण टाकते, भोपळा, अजून काय हे ड्रमस्टिक्स, काय आत्ताच बोलले मी, शेवगा, खूप मस्त टेस्ट येते. पण आज भोपळा नव्हता माझ्याकडे, पण ड्रमस्टिक होत्या, त्याच टाकल्या. ते लागलं मला गाईज, एवढं मला जास्त जळजळ होती ना, मी काय सांगू तुम्हाला, इतकी जास्त जळजळ होती, मी काय करू मला सांगा. आणि ना मी रोज रात्री ऑफिसवरून घरी आले ना, इतकं जळजळ होत असतं. दुपारपर्यंत बरं वाटतं, त्याच्यानंतर ना मला जळजळ चालू होते, म्हणजे मला पित्ताचा त्रास आहे, पँक्रियाचा. तर इतकी जास्त जळजळ होती मला 4-5 दिवसापासून. मी रोज रात्री आले की कलिंगड खाते, कलिंगड खाल्लं की खूप गार होऊन जातं, जळजळ पण बंद होते. पण रात्रीची मग सूनं लागतं, कारण रात्रीच्या वेळी नसतं खायचं कलिंगड वगैरे असं. तर मी काय करू मला सांगा, की डॉक्टरकडेच जाऊ, कारण पूर्ण हे सगळं असं जळजळ आगाग होत आहे माझ्या पूर्ण अन्ननलिकेची. तर काय करू, सोल्युशन सांगा. आता मी आरतीला फोन करते, बघू काय बोलते ती. भांडणं झालेत हे सांगितलं तर तिची रिॲक्शन तीच असणार आहे, काय सारखे भांडत असता काय माहिती, मला नका सांगा तुमची भांडणं, हेच बोलेल. तिला बोलते की मला पैसे हवे ते आणि मला पैसे दे. तर बघू काय रिॲक्शन येते. ॲक्च्युली याचं आन्सर मला माहिती आहे आणि मी जास्त पैसे मागणार आहे, जास्त. तर ती काय बोलते त्याच्यावर आपण बघूया. कॉल करते मी आता तिला. आता दादीच्या मोबाईलमध्ये नंबरच नाही, आता काय करायचं. दाजीकडे नंबर नाही आहे. हॅलो, बोल ना. बिझी आहे का ग? नाही, बोल. ऐक ना, हा, मला पैसे पाहिजेत. किती? 50,000. ए बाई, काय येड बाई झाली काय? लय अर्जंट आहे, दे ना प्लीज, काहीतरी कर ना. काय करायचंय तुला? मला समोर द्यायचेत ग, एकाला लय अर्जंट आहे. अरे तू काही येड आहे का? तुला दे ना तू. काय असतील 50,000? आ हॅलो, हा, एप्रिल फुल करतोय का? नाही ग, मग फोनला द्यायचे. द्यायचे ते एका माणसाला. तो मला ब्लॅकमेल करतोय, तो म्हटला तुझा आयडी हॅक करन. हा, पासवर्ड सगळं त्याच्याकडे गेलंय, आयडी पण त्याच्याकडे गेले. तो म्हटला 50,000 रुपये दिले तरच भेटल आयडी. पप्पाला फोन कर. पप्पा कडून देईन मला पैसे, तू ऑनलाईन पाठवशील. पप्पा कसं पाठवीन रे. अरे मी कुठून ऑनलाईन पाठवू 50,000? काय जोकी का? काय इडी विडी काय तू? काहीतरी कर की ग. हे एप्रिल फुल करते तुम्हाला माहिती ना? अगं कसलं एप्रिल फुल? काय किती तारीख आहे आज? 1 तारीख आहे, 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल आहे. मी तुला कधी एप्रिल फुल केलंय का ग? अरे माझ्याकडे नाही 50,000. जाऊ दे बाई, मला वाटलं. फोन कुठे?
आ कोणाच्या नंबरवरून फोन केलाय तो फोन केलाय? कोणाचा नंबर आहे? तेच माणसाचा आहे जे माणूस पैसे मागतोय. अरे काय बोलतो, दाजींचा नंबर आहे हा. अगं हो. हा त्यांनी ब्लॅकमेल करत असत, त्यांना म्हणा घेऊन टाका, आयडी घेऊन टाका, इन्स्टा घेऊन टाका, मला नाही लागत म्हणा. कुत्रे पैसे पाठव. किती? 1 लाख. अरे जा तू, तुला सकाळ सकाळ कोण भेटलं नाही का? एप्रिल फूल, एप्रिल फूल. वाटलंच मला सकाळ सकाळ सोनीने पण केलं एप्रिल फुल म्हणून मी ओळखलं. पप्पा का पैसे माग म्हणती, पप्पा कडून पाठवणार आहे रताळे. पप्पा त्यांनी सगळे येऊन लगेच. अयो तरी पण झाला तू एप्रिल फुल. नाही झालं. गप गप. पण मी लगेच ओळखलं लगेच. ओळखलं पण नंतर परत म्हणलं ना मी कुठून देऊ, माझ्याकडे नाही पैसे. हा 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 असू देवाला. काय करतो? नाही नाही रे लॅबमध्ये. बरं बरं काम कर काम कर, ठेव फोन. हा बाय बाय. मी म्हणून म्हटलं होतं तुला सकाळी लवकर फोन कर, म्हणजे ते सापडले आज. अरे सकाळी पेशंट असतात रे, कामात असते. तरी पण 2 मिनिटात ते बोलायचं असतं. अरे गप्ती टेन्शन मध्ये आली असती. तुला काय सकाळ सकाळ पेशंट असतात गाईच. मला म्हणतो तुला म्हणत होतो सकाळ सकाळ फोन कर, पण तिला थोड्या वेळासाठी तरी वाटलं की ही खरं खरं बोलतीये. 2 वेळा बोलली एप्रिल फुल करतीये का, एप्रिल फुल करतीये का, पण मला ते कुठून आणू पैसे. तिच्याकडे पैसे नसतात. माझी बहीण, आणि ती काय करते माहितीये, ती ना कॅश काढते. तिला ATM नाही वापरता येत. गोळा आहे आमचा तो गोळा. तिला ATM नाही वापरता येत अजून काही घाबरते ती ATM कार्ड वापरायला. तर ना ती कॅश काढून ठेवते. कधी तिला पैसे लागले ना मग मला कॉल करते, अगं रिचार्ज संपलाय, पैसे पाठवती का ऑनलाईन. असं आहे तिचं, समजे. माझाच पोपट केला 2 वेळा म्हटली बरोबर एप्रिल फुल करतीये का म्हणून. तर गाईज झालं एप्रिल फुल करून 2 माणसांना, माझ्या सासूबाईंना आणि आरतीला. सासूबाईंना तर आधीनेच केला, कारण हे एप्रिल फुलची आयडिया आधीची होती, माझी नव्हती. त्यानेच सकाळी चालू केलं की आईला एप्रिल फुल करतो म्हणून, आणि फोन केला आणि केला एप्रिल फुल आईला. आई म्हणते हा हा थांब 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 तू येते, मी येते. दूधवाल्याला म्हणतात ए बाबा लवकर दे, पटपट दे दूध. मला वाटलं आता ह्या निघणार आहेत. आई जर तिथे गेले असते तर तुला शिव्या खाल्ल्या असते आधी. म्हणून म्हटलं आई हा एप्रिल फुल करतोय. आई खरंच एप्रिल फुल झाल्या, त्यांना खरंच कळलं नाही. कोणाला? तू आता व्हिडिओ मी माझ्या मोबाईल मध्ये काढतो, हा. तू मनाला फोन कर. हा. म्हणायचं मी यायला लागले, अर्जंट माझं काम होतं मुंबईला, तर मी घरी यायला लागले, घरी आहे ना. हा. नको रे, नको कर, नको कर, कर, नको. कर, कर. अरे तिचा फोन सायलेंट असतो आणि तो करून तर बघू. पिल्लू असतं रे, कामात असती ती. तिला नको, तिला नाही छेडायचं. नाहीतर काय अजून कुणाला छेडायचं. पिलीला छेडतो आम्ही दादाला. माझे दीर पोलीस आहेत आणि हा माणूस मला त्याला शेळायला सांगतोय. त्याला फोन करा असं बोलायलो, तुला बोलायलो की तू बोल माझ्या फोनवर ना की ट्रॅफिकवाल्यांनी धरलंय, इथं मुंबईला यायला लागलो तो आम्ही, ट्रॅफिकवाल्यांनी धरलंय आणि तो ट्रॅफिकवाल्याशी भांडतोय, तर ते ऐकत नाहीये. तर त्याला जरा सांगावं. हा 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 हे चालेल, हे चालेल. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later. आपण ज्याला कॉल केला आहे कामात असतील रे. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात आधी उचलत नाही, ऑफिस मध्ये असणार आहेत आणि बिझी. द्या असू दे, नको बाबा. असू दे. ए मला ऑफिसला जायला लेट होतंय.
हॅलो दादा, अर्जंट आहे, ऐका ना. आम्ही ना इकडे मुंबईला यायला लागलो होतो आणि एक ट्रॅफिक पोलिसने पकडलाय. आधी त्याच्यासोबत भांडत बसलाय. तो लायसन वगैरे बघितला आणि भांडतोय. एकदा बोला ना आधी सोबत प्लीज. फोन घेत नाही तो. थांबा, मला पण नाही, मी झोपले होते, मला माहित नाही. थांबा 1 मिनिट. आरसी मागतो, आरसी विसरलाय मला. ते आरसीचा काहीतरी विषय झाला आणि आरसी घरीच विसरलोय आम्ही. हा बघ, हा देते, 1 मिनिट. अरे घे ना रे फोन. हॅलो, ड्युटीवर आहे. अरे काय नाही, एप्रिल फुल केलंय तुला. एप्रिल फुल केलंय. झाले दादा, 2 नंबरचे पर्सन आहे तुम्ही. झाले. आईला सकाळ सकाळ केला आम्ही एप्रिल फुल, त्या पण झाल्या. हो. मम्मीला म्हणलं स्टेशनला येऊन थांबलोय, म्हणलं घ्यायला ये. मम्मी म्हणली बरोबर ठीक आहे निघाले. आवरून लगेच निघायला लागली होती. हा. झाले असेल, भांडतो ना आधी. तुम्ही बिझी लागला तुमचा फोन. आधीला म्हटलं नको रे, कामात असतील. मला म्हणतो काही नाही कर तू. अच्छा. बर चाल. हो हा चालतं. आधी दादा सुद्धा एप्रिल फुल झाले. डिंग 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 डिंग. 2 माणसं एप्रिल फुल झाली आमच्याकडे. 2. मना पण होईल माहिती का. मना पण होणार एप्रिल फुल. पण तिला मला नाही डिस्टर्ब करायचंय. तिला नाही करायचं मला. ती लगेच घाबरेल. ती खूप साधी भोळी पोरगी आहे. ही माणसं कशी बोलणारी आहेत जरा जास्त. झाली 2 माणसं एप्रिल फुल झालेली आहेत. न होणारी माणसं एप्रिल फुल झाली. हो, खरे. त्यांना माहिती ना माझा स्वभाव कसा आहे. हो, कुठं बी चालू होईल माहिती. भांडण करेल. बरं, मला नाही येत बोलतो दादा. म्हणतो नक्की काय झालंय. अरे मला खोटंच बोलता येत नाही. आता काय बोलू झालं होतं माझं तर. माझं माहितीये ना की बाबा लगेच तापतो, लगेच भांडतो. एखाद्याला मी हानीन पण. म्हणून दादा फसले. पण मला सांगता नाही आलं काही. तुला येड्यात काढता नाही आलं. बाय 2-3 माणसांपैकी 2 माणसं एप्रिल फुल झालेली आहेत. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप सारा प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता जाते आवरून ऑफिसला. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.